टायटॅनिक जहाज बुडत असताना शेवटचा उपाय म्हणून आकाशात प्रकाशाचा इशारा सोडण्यात आला, जेणेकरून जवळची जहाज मदतीसाठी येतील. सुमारे 9 किलोमीटर अंतरावर एक जहाज होतं. त्यांनी तो प्रकाश पाहिला, पण ते जहाज समुद्री जीवांची तस्करी करणार होतं. त्यांनी विचार केला, आपण मदतीला गेलो तर आपला वेळ जाईल, नुकसान होईल आणि आपलं काम बिघडेल, म्हणून त्यांनी मदत केली नाही. 18 किलोमीटर अंतरावर कॅलिफोर्निया नावाचं एक जहाज होतं. त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहिला, पण त्यांनी विचार केला, रात्रीचा वेळ आहे, आजूबाजूला बर्फाचे डोंगर आहेत, सकाळी जाऊ. सकाळी ते मदतीसाठी गेले, पण तोपर्यंत टायटॅनिक बुडावून 4 तास झाले होते. 68 किलोमीटर अंतरावर कॅथरीन नावाचं जहाज होतं. त्यांनी प्रकाश पाहिला, काही विचार न करता लगेच मदतीसाठी धावले. ते पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता, तरी सुद्धा त्यांनी 400 ते 500 लोकांचे प्राण वाचवले. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला कळतं की आयुष्यात आपल्याला 3 प्रकारची माणसं भेटतात. काही असतात स्वार्थी लोक, जे फक्त स्वतःचाच विचार करतात, तुमच्या अडचणींकडे दुर्लक्ष करतात. दुसरे म्हणजे सोयीस्कर मदत करणारे, जे वेळ, परिस्थिती आणि सवड बघून मदत करतात. आणि तिसरे म्हणजे खरे देवदूत, जे कोणताही हिशोब न करता, विचार न करता, गरज असताना तुमच्यासाठी पुढे येतात. आयुष्यात तिसऱ्या प्रकारची माणसं व्हायचा प्रयत्न करा, कारण वेळेवर दिलेली मदतच खरी मदत असते. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.